स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। रावेर येथे महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न। रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित मंगलम लॉन्स रावेर येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजकारणात नवी कोरी पाटी असलेल्या तरुणांच्या हातांना काम देणाऱ्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, प्रत्येक गावातून तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून मोठ्या संख्येने मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले। मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, माजी आमदार अरुणदादा पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणताई खडसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा प्रमुख अतुल पाटील, शिवसेना उभाटा लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रल्हाद महाजन, माजी झेडपी अध्यक्ष मुरलीधर तायडे, किसान सभेचे सोपान पाटील, बाजार समिती संचालक मंदार पाटील, शिवसेना उभाटा रवींद्र पवार, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उभाटा युवराज पाटील, राजेश घोरपडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, धनंजय चौधरी, राष्ट्रवादी शरद पवार गट शहर अध्यक्ष महमूद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला। यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते। स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव। म्हणजे जेणेकरून या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल आणि सर्व कार्यकर्ते जसा जसा वाढत झाले तसे आपण त्या गाड्यांचं नियोजन करून गाड्याचं आपण विनंती करतो। धुळ्याहून आलेले प्राध्यापक सतीश शेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे, थोडक्यात मनोगत व्यक्त करावे। त्यानंतर नाश्ता कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याच्यानंतर गाव फिरून झाल्यानंतर दुपारी 1 वाजता मध्ये 1 ते 1.5 तासाचा विश्रामाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। फक्त नाव माझं आहे, बाकी जनता यावेळेस निवडून होणार आहे। तुम्हाला कल्पना आहे सरकारचं काय काय चालू आहे, सर्वांना माहिती आहे। फक्त बाकीच्या गोष्टी करतात छोट्या मोठ्या आणि त्याच्यातून मग आपली पुढे बाजू घेतात। फक्त ते आपल्याला करू द्यायचं नाही आहे। पण पुढची निवडणूक लढायची असेल तर ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे। पुढची निवडणूक लढायची असेल तर ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे आणि ह्या पद्धतीने आपण स्वतःला उमेदवार समजून जास्तीत जास्त मतदान करणं हे आपल्याला आवश्यक आहे। तर तुम्हाला एक आश्वासन देतो की आपल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही। माझ्या रक्तात डेव्हलपमेंट एवढंच भरलेलं आहे। येणाऱ्या काळात आपण या जिल्ह्याची परिस्थिती, रावेर लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती, जर तुम्ही बरोबर म्हटलं की तुम्ही रावेर तालुक्याचं नाव दिलं पण रावेर तालुक्याला तसं वैभव प्राप्त होत नाही। फक्त लोकसभा मतदारसंघ म्हटला जातो, विधानसभा मतदारसंघ म्हटला जातो, पण रावेरची परिस्थिती काय आहे, किती फरक आला तुम्हाला आपल्याला?